सन्माननीय श्री अमोल जावळेजी. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की माझ्या यावल रावेर मतदार क्षेत्रामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये प्रचंड वादळ येत आहे. एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन्स नेहमी तयार होतात. त्याच्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतं आहे. एप्रिलमध्ये झालं, मेमध्ये झालं, मे 26मध्ये झालं, जून 26मध्ये झालं. केळीचं प्रचंड नुकसान याच्यामुळे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये नेहमी शेतकऱ्यांना आपल्याला नुकसान भरपाई द्यायला लागते आणि पीक विमा कंपनीची मुजुरीसुद्धा वाढते आहे. जेवढं संरक्षित क्षेत्र त्यांनी केलेलं आहे, ज्याचा त्यांनी प्रीमियम चार्ज केलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा पीक विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही आहे. यानिमित्तानं माझी शासनाला विनंती आहे की या जिल्ह्यातील यावल असेल, रावेर असेल, चोपडा असेल, मुक्त्यानगर असेल, या सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई साधारणतः 2 लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी. पीक विमा कंपनीने जे क्षेत्र पूर्ण संरक्षित केलेलं आहे त्या संपूर्ण क्षेत्राचं नुकसान भरपाई त्यांना शेतकऱ्यांना देण्यात यावी. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय असा आहे की हा जो एरिया आहे, ज्या एरियामध्ये नुकसान नेहमी होतं, वादळ नेहमी येतं, पाऊस नेहमी येतं, ढगफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत किंवा स्टॉर्म नेहमी येत आहेत, तर शासनाने एक रिसर्च ग्रुप किंवा रिसर्च टीम तयार केली पाहिजे आणि या क्षेत्रात ज्या क्षेत्रात नेहमी घटना घडत आहेत त्या क्षेत्रामध्ये एक अभ्यास केला पाहिजे की ह्या कंडिशन्स कशामुळे येत आहेत. कारण एका बाजूला सातपूर आहे, त्यात प्रचंड डिफॉरेस्टेशन झालेलं आहे. एका बाजूला तापी नदी आहे, तिथे प्रचंड एक अडचणी आहेत काय. त्यामुळे रिव्हर डिस्चार्ज असेल, किंबहुना आपण बघितलं असेल तर ॲन्युअल स्टॉर्म फ्रिक्वेन्सी असेल, अशा अनेक पॅरामीटर स्टडी करून जर आपण बघितलं असेल काय ज्याचे कंपाऊंड इफेक्ट जास्त येत आहेत, अशा इव्हेंट्स कोणते आहेत की त्यामुळे कंपाऊंड इफेक्ट जास्त होत आहेत, अशा कंडिशन स्टडी करून शासनाने हवामान विभाग असेल भारत सरकारचा किंवा कृषी विद्यापीठ असेल किंवा आपल्या राज्य सरकारचा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल आणि किंवा कृषी विभाग असेल, ह्यांनी एक ग्रुप फॉर्म करावा आणि हा यावर रावेर क्षेत्राचा हा जो संपूर्ण परिसर आहे की जिथे या घटना वारंवार घडत आहेत याचा एक अभ्यास करावा आणि ज्याच्यामध्ये क्लायमेट सेन्सिटिव्ह झोन हा जो डिक्लेअर करण्यात आला आणि ज्याच्यामध्ये क्लायमेट सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर करून जर एक विशेष निधी प्राप्त करून घेता आला तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससुद्धा या माध्यमातून करता येतील. या निमित्तानं शासनाला विनंती आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री नाना पटोलेजी.